समोर जी घटना घडली, वाळू डंपरच्या माध्यमातून जी घटना घडली आहे, वारंवार आपण बघत आहे की जळगाव शहरामध्ये ही घटना प्रत्येक ठिकाणी घडत आहे. तो वाळू माफिया या ट्रकाच्या जे चालक आहे त्यांच्यावरती काही कठोर कारवाई केली पाहिजे किंवा असे काही नियम आणले पाहिजे की त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि अपार्टमेंटच्या बाहेर जे स्पीड ब्रेकर नाही आहे, वारंवार महानगरपालिकेकडे मागणी केल्यानंतर देखील स्पीड ब्रेकर लावले जात नाही. या ठिकाणी 200 मुलं राहतात, 200 परिवार आहे. या ठिकाणी जर कोणाचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण आहे? आमची मागणी आहे की जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी 2-3 स्पीड ब्रेकर लावण्यात यावं. तिला अपार्टमेंटच्या समोर इथे म्हणजे साधारणतः प्रत्येक आता रहिवासी तिथून येऊ असते. तर बरेचसे आता सकाळच्या दरम्यान महिला वगैरे काही पुरुष मंडळी वगैरे मुलांना शाळेत सोडण्यासाठी वगैरे जातात. त्या टायमाला इकडे येणारे भरधाव वाहन एकदम जे असतात ते एकदम कोणाला दिसत नाही. त्या टायमाला भविष्यामध्ये मोठा अपघात होण्याची खूप मोठी शक्यता ह्याच्यात काही नाकारता येत नाही. तर बरेच वेळा आपण इथे पाहिल्यामुळे बी एकदम वाहने कोणी एकदम असं ब्रेक लावू शकत नाही. लहान मुलं जास्त टायमाला इथून दुकानं वगैरे कोणी जास्त जातात, समोर पेट्रोल पंप आहे काही आहे, त्या कामानिमित्त कोणी एकदम निघत असते घरातून. सकाळच्या टायमाला बी बरेचसे नोकर वगैरे असतात, ते कामानिमित्त निघण्यासाठी त्यांना खूप घाई असते. पण तिकडे येणारे एक वाहन जे असतं ते एकदम म्हणजे स्पीड येत असतं. काय मागणी आपली इथे मागणी एकच आहे की इथे स्पीड ब्रेकर वगैरे कधी लावण्यात यावा. हाँ,